जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे। एवढा माईकला लावा फक्त माईकला गुंतवा माईकला गुंतवा माईकला माईकला गुंतवायचं होतं गुंतव बाबा हँड करत वगैरे बाबा गुंतव
सापडला हाती सापडला हाती सापडला हाती सापडला सापडला थोड़ी धारी येने चिंते थोड़ी धारी नाही धावा गीत सापडला हाती सापडला हाती सापडला सापडला हाती सापडला हाती सापडला हाती सापडला हाती सापडला हाती सापडला तरी धारी हेने चिंते तरी धारी हेने चिंते नाही धावा गीत म्हण नाही धावा गीत
सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, पंडंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत थोडासा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या पाठातला उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे.
आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या प्रेमास्तव माझ्याकडं आलेली आहे आणि सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं केलं महाराष्ट्रातील तो विभूती आदरणीय वंदनीय पूजनीय राऊत बाबा यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आणि या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व बांधवांचं माता भगिनींचं या ठिकाणी मला दर्शन होत आहे. खरं म्हणजे बांधवांनो, मी तुम्हाला काही सांगण्यासाठी आलेलो नाही आहे, उपदेश करण्यासाठीही आलेलो नाही. मी तुम्हा सर्व बांधवांचा आणि विशेष बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विठ्ठला विठ्ठला. सांगण्यासाठी आलो नाही, गैरसमज करून घेऊ नका. मी बाबांचा आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही सर्व बांधव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बाबांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी अध्ययन करत आहात. मी तर असं म्हणल, हे पहा, मी कुणाची स्तुती करणारा महाराज नाही, पण वस्तुस्थितीसुद्धा सांगितली पाहिजे. स्तुती नको आहे, पण वस्तुस्थिती नाकारू नये. विठाला विठाला. महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर मला माहीत आहे बाबांना अजिबात आवडत नाही. हो, मला माहीत आहे आवडत नाही, पण आमच्या अंतःकरणातला थोडासा भाव, तुमच्याबद्दलच असणारं प्रेम जिव्हाळा हा व्यक्त करावा वाटतो. विठ्ठला विठ्ठला. सत्य आम्हा मणी नोहे गबाळाचे धनी, असं जीवन आहे बाबांचं. सत्य आम्हा मणी नोहे गबाळाचे धनी. गबाळा गोबाळात अडकणारे बाबा नाहीत, केर कचऱ्यात गुंतणारे बाबा नाहीत. सत्य आम्हा मणी. म्हणून मी माफी मागून बोलतो. तुमच्या जसे हृदयात बाबा आहेत तसे माझ्याही नंबर 1ला माझ्या हृदयात बाबा आहे. विठ्ठला विठ्ठला. असो, फार काही त्यांच्याबद्दल मनात आहे पण बोलता येत नाही. फार एक अधिकारी असं व्यक्तिमत्व. माझ्या जीवनात मी फार मोठमोठ्यांची कीर्तनं श्रवण केले, पण उक्ती आणि कृतीची सांगड घालणारे एकमेव आमचे बाबा आहेत. विठ्ठला विठ्ठला. असो, तुम्ही भाग्यवान आहात. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. अशा महात्म्याचा सहवास तुम्हाला प्राप्त होत आहे.
विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये 3 वर्ग आहेत. एक आहे जीव, दुसरा वर्ग आहे संत आणि तिसरा वर्ग आहे भगवंत. तिन्ही वर्गाचा जर विचार केला तर जीव हा आनंदाच्या शोधात आहे. रात्रंदिवस तो आनंद शोधतोय. आनंदासाठी त्याची पळापळी चालू आहे. का? तो दुःखाचे चटके सहन करतोय. या जगामध्ये भगवंत सच्चिदानंद आहेत. ते सत आहेत, चित आहेत आणि विशेष आनंद हा त्यांचा स्वभाव आहे. भगवान परमात्मा सच्चिदानंद आहे. आनंद आलोया नित्य निरामया आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देय योग्यांचे. आमचा भगवान परमात्मा सच्चिदानंद आहे. आनंद हा भगवंताचा स्वभाव आहे. नवे नवे आनंद म्हणजेच देव, देव म्हणजेच आनंद. पण भगवान परमात्मा सच्चिदानंद आहे, आनंद स्वरूप आहे. जीव आनंद शोधतोय. पण संत जीवनाचा विचार केला तर, संत जीवनाकडे पाहिलं तर संत म्हणतात आम्हाला आनंदाचा लाभ झाला आहे. एक वर्ग आनंदाचा लाभ झालेला आहे, एक आनंद शोधतोय आणि एक आनंद स्वरूप आहे. विठ्ठल याच न्यायाने एका साधकाने जगद्गुरु तुकोबराला विचारला असेल, महाराज प्रपंचामध्ये राहून तुमच्या जीवनात एवढा आनंद कसा? तुमचं जीवन भयमुक्त आहे, शोकमुक्त आहे, दुःखमुक्त आहे आणि चिंतामुक्त आहे. तुम्हाला काय मिळालं? अभंगाच्या पहिल्या
साधकाने विचारलं असावं, महाराज तुमचं जीवन एवढं चिंतामुक्त कसं? काय मिळालं तुम्हाला? काय सापडलंय? कशाची अनुभूती आली? त्यावेळेस तुकोबराय म्हणले असावा, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. सापडला हाती, हातात आला, अनुभूतीला आला, आम्हाला तो भगवान परमात्मा मिळाला म्हणून आमचं जीवन चिंता मुक्त आहे. हे पहा, निश्चिंती वेगळी आणि निश्चिती वेगळी. नुसता संसारात जर कळला तर निश्चितीच, आणि संसारात राहून जर माणूस निष्ठेने परमार्थ करू लागला तर एक दिवस निश्चिंती. महाराज म्हणतात, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. आम्हाला तो परमात्मा मिळाला, अनुभूतीला आला, आणि म्हणून आमचं जीवन चिंतामुक्त आहे, भयमुक्त आहे, शोकमुक्त आहे आणि दुःखमुक्त आहे. परमात्मा मिळाला म्हणून चिंतामुक्ती आहे. आणि या जगातलं तुम्ही बाकी काही गोळा करा, काही मिळवा, निश्चितीच, निश्चिंती नाहीच आहे. पण मिळाला पाहिजे. हे पहा बांधवांनो, तुम्ही सर्व अधिकारी आहात बाबांच्या सानिध्यातले. देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं, आणि देव मिळणं वेगळं. देव दिसून दुःख कुणाचं संपलेलं नाहीये. मंदिरात गेलो तर देव दिसतो मूर्तीच्या रूपाने. कथा कीर्तनात आलो तर देव कळतो. गुणाची माहिती मिळणं हे देव कळणं आहे. पण प्रत्यक्ष भक्तीला सुरुवात झाली आणि संत कृपा झाली तर देव मिळतो.
परिहार पुढे नाही सीन, झाली दर्शन एक वेळा. महाराज म्हणतात तुम्हाला देवाचं एकदा दर्शन झालं पाहिजे. आपण तर हजारो वेळा दर्शन घेतोय तरी आपलं मागचं कमी झालं नाही, पुढं वाढून ठेवलेलं आहे. मग हे दर्शन आहे का काय? हे दर्शनच आहे, पण हे सामान्य दर्शन आहे. खरं दर्शन आहे आत्मदर्शन. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान जोपर्यंत होत नाही बांधवांनो, तोपर्यंत चिंतामुक्ती नाही आहे. देव दिसून दुःख संपत नाही. तुम्ही म्हणाल कसं? मी उदाहरण देतो. देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताची जी सारथ्य पार्थाची करीतो, अशी पायको पाठीची घाताला आपण पुढे राहिला त्याने पाचीची अवजडाचे. अर्जुनाच्या रथाचे कोण घोडे हाकत होते? कृष्ण परमात्मा. देव दिसत होता अर्जुनाला तरी अर्जुन रडत होते. देव दिसून दुःख संपत नसतंय, लक्षात ठेवा. दिसण्याच्या पुढं देव कळला पाहिजे, त्याच्या गुणाची माहिती मिळली पाहिजे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुण व्यवस्थित येतं, म्हणून तो भगवंत किंवा आमचा भगवान सच्चिदानंद आहे. गुणाची माहिती मिळणं, त्याचं सामर्थ्य कळणं, ते कळणं आहे. पण दिसणं, कळणं आणि मिळणं महत्वाचं आहे. आणि मिळणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्याला ज्याला तो मिळाला म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला, तिथं चिंतामुक्ती बांधवांनो. पण मिळेपर्यंत चिंतामुक्ती नाही. हे पहा, आपल्याला सर्वांना माहीत आहे, नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. ताण्याने व्याकुळ झालेलं गाढव पाहिलं. रामेश्वरला निघालेले कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं. त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे. त्यांना मिळला होता. मग प्रपंचात राहून सुद्धा चिंतामुक्त होते, भयमुक्त होते, शोकमुक्त होते. आपल्याला माहित आहे नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण सर्वांना माहित आहे. ज्यावेळेस कुत्रं चपात्या घेऊन पळालं त्यावेळेस नामदेव महाराज काय घेऊन पळाले बांधवांनो? काय घेऊन पळाले? तुपाची वाटी. म्हणजे देवा, कोरड्या चपात्या कसे खातात, तूप राहिलं पोटात दुखून. सांगण्याचं तात्पर्य हेही सांगतो. जगद्गुरु तुकोबरायांना झाडामध्ये, वेलीमध्ये, पाखरामध्ये त्याची अनुभूती आली. सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. माझा भगवान भाजीपाल्यामध्ये सुद्धा आहे. सांगण्याचं तात्पर्य परमात्म्याची अनुभूती येणं, आत्मसाक्षात्कार होणं, स्वस्वरूपाची ओळख होणं ही महत्वाची गोष्ट आहे. पण दिसणं वेगळं
कळणं वेगळं आणि मिळणं वेगळं. ज्यांना ज्यांना मिळाला त्यांचं जीवन कुठं बी असू दे ते चिंतामुक्त आहे. आणि जर नाही मिळाला तर कधी चिंता नष्ट होऊ शकत नाही. ऐका बांधवांनो, एक वर्ग आजही म्हणतोय मंदिरात देव आहे. बरोबर आहे. एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे. दुसरा एक वर्ग असा आहे तो म्हणतो अरे मंदिरातच देव आहे काय. मग विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. दुसरा वर्ग म्हणतो सर्वत्र भगवान आहे, नुसता मंदिरात नाही, मग जगात देव आहे. पण याच्या पुढे एक तिसरा वर्ग आहे, संत महात्मे. हे मात्र म्हणतात जगात देव नाही म्हणले तसं नाही. जगात देव नाही नाही तसं नाही म्हणले. मग जगतच देव. आणि अशी अनुभूती जिथं आहे समजावं तिथं मेळ आहे. विठ्ठला पुन्हा ऐका बांधवांना, एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे, दुसरा म्हणतो अरे मंदिर सोडून सप्ताह कस काय करायचा. दुसरा वर्ग म्हणतो अरे कुठं देव नाही, सर्वत्र आहे, जगात देवच आहे. पण याच्या पुढची अवस्था संत महात्मे ते म्हणतात अरे जगात देव तसं नाही, मग हे जगच देव आहे. विठ्ठला आणि या पद्धतीने जोपर्यंत परमात्मा आपल्याला मिळत नाही, आत्मानुभूती येत नाही, तैसा हृदयामध्ये मिरामू आस्था सर्व सुखाचा राहू का भ्रांतासी कामो विषयावरी. किंवा एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे आयशी, जे बुद्धीस्फुरे हरण्याशी ते वस्तुगामी. लक्षात ठेवा बांधवांनो. म्हणून संत महात्म्यांना तो परमात्मा मिळाला, त्यांचं जीवन आत्मसाक्षात्कारी बनलं. तो परमात्मा अंतर्यामी आत्म्याच्या रूपाने इथं आहे, तो मला सोडून नाही आहे. आणि या बोधावर जी माणसं येतील समजावं त्यांचं जीवन चिंतामुक्त होणार. म्हणून तुकोबरा म्हणतात सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. पण आपल्याला सुद्धा तो परमात्मा मिळाला पाहिजे, अनुभूतीला आला पाहिजे. ज्यांना मिळाला त्यांच्या जीवनात चिंतामुक्ती आहे, निश्चिंती आहे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी हाताला आला मग भयमुक्ती आहे, चिंतामुक्ती आहे. मग हरी सोडून दुसरं तुमच्या जीवनात जर मिळालं, हे पहा बांधवांनो, सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, संतती असू द्या, सौंदर्य असू द्या, पण जर सत्य नाही सापडलो तर कदापि तुमचं जीवन आनंदी समाधानी राहू शकत नाही. हे साधू संताला सांगायचे. एक सत्य सोडून सत्ता मिळाली पण सत्य सुटलं, सत्य सापडलं नाही. सत्ता हे पद आहे आणि सत्य हा परमात्मा आहे. सत्ता पद आहे, किती मोठी सत्ता असेल
पण जर सत्याची अनुभूती नाही आली, सत्य जर नाही सापडलं तर समाधानाची कदापि भेट नाही. विठ्ठल कितीही संतती असू द्या, पण सत्याचं दर्शन आत्मदर्शन जर नाही झालं तरीही चिंतामुक्ती नाही. आपण पाहतोय, मी विनोदाने कधी कधी कीर्तनात सांगत असतो, काही माणसं पद नाही म्हणून परेशान आहेत, पण काही माणसं पदामुळं परेशान आहेत. काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान आहेत, काही माणसं पोरामुळं परेशान आहेत. काही माणसं पदवी नाही म्हणून परेशान आहेत, आणि काही मुलं पदवी आहे पण नोकरी नाही म्हणून परेशान आहेत. काही माणसं पदार्थ खायला नाहीत म्हणून परेशान आहेत, आणि काही माणसं खूप समोर पदार्थ आहेत पण काय काय खावं म्हणून परेशान आहेत. लक्षात ठेवा बांधवांनो, या जगातलं तुम्हाला काहीही जरी मिळालं तरी साधू संतांचा विचार असा सांगतोय, या जगातलं तुम्ही काही मिळवा, किती मोठा तुम्ही केरकचरा गोळा करा, हे झूट आहे सगळं. आणि गणशिवंत गाय काही मिळवा, तुमचे हाय हाय एक परमात्म्याची अनुभूती जर नाही आली, आत्मसाक्षात्कारी जीवन जर नाही बनलं, आत्मदर्शन जर नाही झालं, स्वस्वरूपाची ओळख जर नाही झाली तर अनिक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. किती संपत्ती मिळाल्यावर माणूस कायम आनंदी होतो, कायम समाधानी होतो, किती मिळाल्यावर. आपण तर नेहमी उदाहरण ऐकतोय रावणाचं. हे पहा बांधवांनो, मी मगा बोलून गेलो, तुम्ही भाग्यवान आहेत. खरा उच्च कोटीचा विचार, खरा विचारशास्त्राचा तुम्हाला मिळतोय, फार भाग्यवान आहेत तुम्ही. आज 50% महाराज सुद्धा नुसत्या केरकचऱ्यात गुंतले, अलीकडल्या टप्प्यात जीवन जगत आहे. मी कोणावर कधी टीका करत नाही, पण राहवत नाही. साधू संताला सांभाळावं, गुणवानाला सांभाळावं या मताचा आहे मी, पण आमच्या महाराज लोकांनी सुद्धा किती घ्यावं याचं भान ठेवावं. एक आदर्श जीवन बाबांचं. मी बांधवांनो माफी मागून बोलतो, गर्व म्हणून नाही सांगत तुम्हाला. तुम्ही म्हणाल बांधवांनो, मी 33 वर्षापासून कीर्तन करतोय, माफी मागून बोलतो. पण 33 वर्षाच्या काळात अजून मी 10 रुपये सुद्धा डिझेलला सुद्धा कोणाची घेतली नाहीत. मला बघायचं आहे आपला प्रपंच कामापुरतं मिळून जगासाठी आपल्याला काय करता येतंय का. माणसाने देवासाठी काय काम करावं, देशासाठी काय काम करावं, संतांसाठी काय काम करावं, लोकांसाठी काय काम करावं. इच्छा नाही झाली आपली. मी घेऊ नका असं कधी कुणाला बोललो नाही, पण 3-3 लाख आणि 4-4 लाख रुपये जर आपण रामायणाला घेत असू तर हे वारकरी संप्रदायात बसत नाही.
विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाही घेतले का? नाही घेतले. मी नारदाच्या गादीवर उभा आहे आणि मी सुद्धा आजपर्यंत 3 कीर्तनं केले बांधवांना. नागपूरला जातो, मुंबईला जातो, कुठेही जातो. बाबासारख्या महात्म्याचे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत. मला राहवत नाही माझ्या ज्ञानोबरायचा, माझ्या तुकोबरायचा, माझ्या साधू संतांचा विचार माझ्या बांधवाला मिळाला पाहिजे. आणि माझे बांधव जागे झाले पाहिजेत. मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय. हे झूट आहे सगळं. जे खोटं आहे, जे सोबत येत नाही ते मिळवण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे. साधू संताला जरूर सांभाळावं, पण साधू संताने सुद्धा कीर्तनकाराने किती घ्यावं याचं भान ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही बाबांच्या सानिध्यातले महाराज मंडळीत, मला खात्री आहे इथली केस वायात जाऊ शकत नाही. महान होऊ शकता. असो, काय मिळाल्यावर चिंतामुक्ती आहे? परमात्मा मिळाल्याशिवाय चिंतामुक्ती नाही आहे. मी असं म्हणाल, तुम्हाला जर पैसा मिळाला तर चिंतामुक्ती कदापि नाही. पैसा देतो सामान, पैशाने तुम्हाला मिळेल सामान, पण पैशाच्या पुढं जर तुम्ही पुण्य कमवलं, परोपकार केला, जनसेवा केली, दानधर्म केला, तहानलेची तहान भुकेलीची भूक भागवली, जर पुण्य प्राप्त केलं तर तुम्हाला मिळाल मान सन्मान. पण धन आणि हा मान सुद्धा माणसाला खाली आणतो. आपल्याला पुढं सरकायचं आहे. पैसा देतो सामान, गाड्या देईल, माड्या देईल, पण हे झूटच आहे. पैसा देतो सामान, पुण्य प्राप्त केलं तर तुम्हाला मिळाली तर मान सन्मान. लोक हरपुरे घालतील. सेवाधारी माणूस आहे, परोपकारी माणूस आहे, पण जर तुम्हाला बांधवांनो परमात्मा मिळाला, आयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी सच्चिदानंद आहे, मी सत्य आहे, मी चिद आहे, आनंद स्वरूप आहे, हा बोध झाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. पण सामान वेगळं, पैसा देतो सामान. पुन्हा सांगतो बांधवांनो, पुण्य कमवलं तर तुम्हाला मिळेल मान सन्मान, पण परमात्मा जर मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. विठ्ठल पैसा प्राप्त केला तर तुमची ठीक होईल परिस्थिती. पैसा ठीक करतो परिस्थिती. पुण्य कमावलं तर तुम्हाला मिळाल उत्तम गती, सद्गती, मुक्ती. नाही बरं, पैसा ठीक करतो परिस्थिती, पुण्य प्राप्त केलं तर उत्तम गती, स्वर्गातले देव.
गती देईल, सद्गती देईल, पण मुक्ती नाही. हा पुढचा टप्पा आहे. पण परमात्मा मिळाला तर मुक्ती आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरेशनम हे संसारे बघुत्रे कृपया पाले पाय म्हणा. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. पण पैसा प्राप्तच केला तरी तुम्ही, फक्त परिस्थिती ठीक होईल. पुण्य कमावलं उत्तम गती आहे, सद्गती आहे. पण परमात्मा मिळाला तर मुक्ती आहे, मुक्ती. आणि तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे, मग या मनुष्य जीवनाचं सार्थक. विठ्ठल पण आपण जर अलीकडल्या टप्प्यातच जर अडकलो बांधवांनो, तर हे जीवन व्यर्थ गेलं आपलं, व्यर्थ. म्हणून संतत्वापर्यंत माणसाने गेलं पाहिजे. हे पाक कलावंत वेगळा, विचारवंत वेगळा आणि संत वेगळा. पण मला खात्री आहे इथले कलावंत बाबांच्या सानिध्यातले असल्यामुळं ते संतत्वापर्यंत गॅरंटेड जाणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. काय मिळाल्यावर खरा आनंद आहे, काय मिळाल्यावर दुःखाचा अंत आहे, काय मिळाल्यावर निश्चिंती आहे, काय मिळाल्यावर सदा समाधान आहे? फक्त परमात्मा मिळाल्यावर. आणि म्हणून तुकोबराय आपल्याला सांगतात, सापडला हाती. आम्हाला तो परमात्मा मिळाला, अनुभूतीला आला. आणि म्हणून आमचं जीवन चिंतामुक्त. हे पहा, हा परमार्थ जो आहे तुम्हाला माहित आहे, हा देवाच्या प्राप्तीसाठी नाहीच आहे. देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ नाहीच आहे, तो प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती करता? सूर्यावर जसं ढग येतं, वारा जसं त्याला हकलून लावतो, ढकलून लावतो, आणि तसं आपल्या अंतःकरणाची मलिनता, जो विचार आहे आपला मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे, आणि अज्ञानाचं आवरण गेलं पाहिजे. आणि मल घालविण्यासाठी, विक्षेप घालविण्यासाठी हा सगळा परमार्थाचा खटाटोप आहे बांधवांनो. आणि हे दोष तर दोन्ही आपल्याकडून गेले तर मग बाबासारख्याचा आशीर्वाद, त्यांची कृपा, आणि मग तुम्हाला त्याची परमात्म्याची अनुभूती. विठ्ठल तुमचा मल गेला, विक्षेप गेला, चित्ताची चंचलता गेली, आणि पापबुद्धी गेली, अंतःकरणातले दोष नष्ट झाले, तर तुम्हाला गुरुकडे जाण्याची गरज नाही. गुरु तुमच्याकडे येणार. आपल्याला उदाहरण सर्वांना माहित आहे, आंबा पिकल्यानंतर राघूला बोलवायची गरजच नाही, राघू येतोच आहे. पण जोपर्यंत आंबा आंबट आहे, हिरवा आहे, टणक आहे, कठीण आहे, तोपर्यंत राघू तिकडं फिरकत नाही. म्हणून बांधवांनो, आपण आनंद स्वरूपच आहोत, पण त्या आनंदाची अनुभूती नाही. म्हणून जीव दुःख भोगतोय. काय कारण? तो त्या परमात्म्यापासून दूर गेला, स्वतःला विसरला, स्वरूपाला विसरला, कर्तव्याला विसरला. आणि जी माणसं विसरलेत, स्वतःला, स्वरूपाला विसरले, आणि ती माणसं दुःख भोगतायत. आणि म्हणून म्हटलेले, विसरली तया थोर झाली आणि
चौऱ्याऐंशीच्या गणपतीला खाली चौऱ्याऐंशीच्या जीव आपल्या स्वरूपाला विसरला आणि विसरल्यामुळं विसरणं अज्ञान तो झोपी गेला. अज्ञानाच्या झोपेमध्ये तो सापडल्यामुळं जीव दुःख भोगतोय. हे पहा बांधवांनो, अज्ञान रूपी संसारच फक्त जीवाला दुःख देतोय. बस ईश्वराने निर्माण केलेला संसार हा दुःखाला फक्त निमित्त आहे. दुःख देणारा संसार माझं 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 अज्ञान रूपी संसार जीवाला दुःख देतोय. शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरण हा एक संसार. शेती बाडी घरं दारं डबे डुबे गाडगे मडके झाडं झुडपं हे शरीर हा एक संसार जो परिवर्तनशील आहे, ज्याची वाटचाल विनाशाकडे आहे. आणि खरा दुःख देणारा संसार मनात माझं 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 म्हणजे अज्ञान रूपी संसार. अज्ञान गेलं रे गेलं, आत्मसाक्षात्कारी जीवन झालं. अवघे चित्रलोकी आनंदाचे आताय सदानंद आहे. दुःख का? माझ्या जीवनात एक घडलेलं उदाहरण सांगतो बांधवांनो. जालना जिल्ह्यामध्ये एकदा कीर्तनाला गेलो. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हायवेला उतरून 3 किलोमीटर आत गावाला जायचं होतं. त्या गावातला एक माणूस मला हायवेला घेऊन जाण्यासाठी आला. आल्यानंतर माझी सुटकेस वगैरे त्यांनी घेतली. आम्ही गप्पा मारत मारत निघालो. 1.5 किलोमीटर गेल्यावर त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आपण इथं 2 एकर शेत घेतले आतल्या बाजूला थोडं रोडच्या, आणि ज्वारी पेरली. म्हणजे 2 एकर जमीन घेतली. मला त्यांनी दाखवली थोडे रोडच्या आतल्या साईडला. आणि आम्ही दोघांनी तिकडे पाहिल्यानंतर त्याच्या शेतामध्ये 5-6 जनावरं चरत होती. हे म्हणलं ती जनावरं ती तुमच्या शेतात? हो म्हणले महाराज धाराभर सुटकेस म्हणले. बघतो म्हणले. मी माझ्याकडे सुटकेस दिली, 2 गोटे घेतले आणि पळतच गेला. तो फडाफडा दगडं घातली, एक गाय लंगडी केली आणि आला. मी म्हणलं काय तुमचं नुकसान? म्हणजे महाराज आपण जर आता नसतो तर शेतात एक मोड राहत नव्हता ज्वारीचा, पोट्टं झोपलं होतं म्हणले ते गुराखी. पण माझ्याकडून एक झालंय बघा म्हणले, गाय लंगडी झाली. म्हणलं आता गावात सप्ताह चालू आहे, भांडण वगैरे काय आता करू नका, त्याची गाय तुम्ही भरून द्या. म्हणलं काय त्याचं असेल ते. नाही म्हणले आता तसंच काहीतरी करावं लागेल. आमचं कीर्तन वगैरे झालं. मी संध्याकाळी पुन्हा निघून गेलो. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या लोकांनी तारीख घेतली. पुन्हा हायवेला उतरलो. तोच पठ्ठ्या मला घेऊन जायला आला. पुन्हा आमचा जय हरी झाला. झाल्यानंतर निघालोत. माझी सुटकेस घेतली. गप्पा मारत मारत 1.5 किलोमीटर गेल्यावर त्याचं शेत माझ्या लक्षात आलं. म्हणलं महाराज तुमचं इथं शेत आहे ना कुठंतरी? ते म्हणले महाराज चला आपल्याला हरिपाठाच्या वेळेस बोलिले, लवकरच बोलिले. 2-3 कासरे अंतरावर तो झरझर पुढे गेला.
मी त्याच्या शेताकडे पाहिजे, 20 जनावरं त्याच्या शेतामध्ये चरत होती. मला वाईट वाटलं. अहो म्हणलं तुमच्या शेतात जनावर आहेत बघा बरं म्हणलं नीट. तो पठ्ठ्यात तिकडे पाहणा सुद्धा म्हणजे महाराज चला खाऊ द्या मरू द्या म्हणजे चला. म्हणलं काय एवढा का विरक्त झाला म्हणलं. मी झरझर त्याच्या पाठीमागं गेलो. अहो म्हणलं तुमच्या शेतात जनावर आहेत म्हणलं. मला कसं तरी वाईट वाटायला लागलं की तुमची ज्वारी खायला लागली. म्हणजे महाराज खाऊ द्या मरू द्या. म्हणलं का? म्हणजे 2 महिने झालं आपण ते शेतच विकून टाकले. शेत विकलं दुःख संपलं, माझेपणा संपला. शेत जाग्यावर आहे. बांधवानं शेत दुःख देत नाही, घर दुःख देत नाही. दुःख देत आहे माझेपणा, अज्ञान, माझं माझं माझं. आणि ज्या दिवशी तुम्हाला हा बोध होईल की मी परमात्म्याचा आणि परमात्मा माझा आहे. आपण नाथबाबासारखे महात्मे 1000 एकर जमीन, 1200 एकरच्या पुढं त्यांना जमीन, ते म्हणतात अवघे चित्रलोकी आनंदाचे आता. आणि आपण 12 एकरात परेशान आहेत. आपण चिटकलो. खोट्याची आसक्ती दुःख देते, खोट्याचा मोह दुःख देतोय. आणि ज्या दिवशी माणसाला बोध होईल की हे मी नाही, हे शरीर मी नाही, हे माझा नाही, मी परमात्मा. छान आहे प्रमाण. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदार राक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जण. हे मी नाही, हे माझं नाही, मी परमात्म्याचा आणि परमात्मा माझा आहे. आणि हा बोध झाला अवघे चित्रलोकी आनंदाची आता. आणि खोट्याची आसक्ती, खोट्याला माणूस खूप चिटाकला की त्याला रडण्याशिवाय गत्यंतर नाही. लक्षात ठेवा. थंडीच्या दिवसामध्ये काही म्हातारी माणसं जाळ करून तापत असतात. तापणं काही गैर नाही, कुडकुडत पडण्यापेक्षा जसं सहन होईल असं शेकाटा घेतला तर काय बिघडलं. शाणी माणसं, म्हातारी माणसं असेल थंडीच्या दिवसात तापतात. पण एखादं अडतांग येतं, खूप काकडलेलं असतं आणि ते येऊन असं त्या जाळावर पाय वळतं, जाळाला चिटकतं आणि धोतरच पेटतं. पेटल्यानंतर ते ओरडतं, पेटलो. आता चटके बसायला लागलो. म्हातारी शहाणी माणसं बसलेली असते, ते म्हणले अरे आम्ही तासभर झालं तापत होत. आता जाळाला चिकाटल्यावर आरडायचं नाही तर काय होईल. तसं खोट्याला माणूस जर चिकटला, हा त्याचा आपण फायदा घ्यायचा. जाळापासून शेकोटा घ्यायचा, उष्णता घ्यायची, थंडी घालवायची, पण झाडात हात घालायचा नाही, जाळात पाय घालायचा नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये. आणि हे ज्याला जमलं अवघे चित्रलोकी आनंदाची आता सदा आनंद आहे. आणि ते जमले अलीकडल्या या काळामध्ये आमच्या राऊत बाबाला फक्त.
विठाला विठाला. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या सानिध्यात असे हिरे तयार होणार आहेत, मला खात्री आहे. अशा महात्म्याच्या सानिध्यात माणूस वाया जाणार नाही. म्हणून सापडला हाते तरी झाली हे निश्चिंती. तो मिळण्यासाठी, जेवण मिळण्यासाठी भांड सुद्धा साफ करावं लागतंय अगोदर. बर्तन जर साफ नसल तर त्याच्यात कुणीच वाढीत नाही. ते म्हणते एकतर ते पुसून काढा, नाही तर आम्ही धुवून आणतो ताट. भांड जोपर्यंत स्वच्छ होत नाही, त्याच्यातलं खरकट पहिलं निघत नाही, तोपर्यंत आपली आई त्याच्यात वाढीत नाही, आपली पत्नी त्याच्यात वाढीत नाही, आपली बहीणही त्याच्यात वाढीत नाही, आपले बंधूसुद्धा त्याच्यात काही ठेवत नाहीत. बर्तन साफ केलं पाहिजे, भांडं साफ झालं पाहिजे. आणि भांडं साफ करण्यासाठी हा परमार्थाचा खटाटोप बांधला. आणि हे एकदा साफ झालं, आतून लाईट आहेच आहे, आतून तो प्रकाश आहेच आहे, आतून तो आनंद आहेच आहे. विठाला विठाला. चुकलेलं बाळ, यात्रेमध्ये जर मुलगा चुकला तर त्याला काय दिल्यावर तो रडायचा थांबतो? किती बिस्किटचे पुढे दिल्यावर चुकलेला मुलगा रडायचा थांबतो? एखादा मिनिट गप्प पडत, 1-2 बिस्किटं खाऊसतं. पण आईची आठवण झाली की तो रडणार. एखाद्या माणसाने त्या चुकलेल्या बाळाला खेळण्या दिल्या, खेळण्या, 2-5 मिनिटं गप्प पडल तो. लाकडी घोडं दिलंय समजा, पण आईची आठवण झाली की पुन्हा रडणार. एखाद्या माणसाला जर दया आली त्या चुकलेल्या मुलाबद्दल, तर भारी कपडे घेतले, ड्रेस घेतला, ते पोरग ड्रेस अंगात घालूच तरच गप्प पडल, पुन्हा रडल. तसं या जीवाला काही बी मिळू द्या, अशा चॉकलेटी, खेळण्या, पण जोपर्यंत आई भेटत नाही बांधवांनो, तोपर्यंत ते मूल जसं रडायचं थांबत नाही, तसा हा जीव, जीवाला शिवस्वरूपाची अनुभूती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हा जीव कदापि कायमचा सुखी राहू शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, सापडला हाती म्हणून झाली हे निश्चिंती. आणि मग काय होतं पुढं? नाही भाव घेत मन, नाही भाव घेत
धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. आणि मग ते जीवन कुठे असलं तरी ते समाधानी राहत असतं. पण तो मिळाल्यावर, पण मिळला पाहिजे बरं का, नुसता कळून सुद्धा उपयोग नाही, लक्षात ठेवा. अर्ध्यात अडकलेली माणसं सुद्धा बेचैन असतात, लक्षात ठेवा. मिळणं महत्वाचं आहे. मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे. मरणारा मी नाही, मरणारं शरीर आहे. उपजेते नासे, नासले ते पुनरपितिसे, घटिकांत्र जैसे परिभ्रमिका. अरे ज्याचा जन्म होत असतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मी मरणारा नाही, मी सच्चिदानंद आहे, मी सत्य आहे, मी सत्य आहे. मरणारं माझं शरीर आहे. हे पहा, दुष्काळ का पाहतोय. 2 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून दुष्काळ. पाऊस का नाही याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. पाऊस नाही म्हणून दुष्काळ, कोरडा. मृत्यू का? आपण म्हणतो अटॅकने गेला, ॲक्सिडेंटने गेला, ब्रेन ट्यूमर झालं, लिव्हर खराब झालं. ही मृत्यूची खरी कारणं नाही बांधवांनो. मृत्यूचं खरं कारण एकाच आहे. काय? जन्म. अरे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरला. विठ्ठला झाला. म्हणून मृत्यूचं खरं कारण आहे जन्म. या शरीराचा जन्म झाला आहे, शरीर जाणलंय. तसं जीवनात दुःख का? त्याचं एकाच कारण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. परमात्म्याला जीव विसरला म्हणून जीव दुःख भोगतोय, लक्षात ठेवा. दुष्काळ का? पाऊस नाही म्हणून दुष्काळ. मृत्यू का? जन्म झाला या शरीराचा म्हणून मृत्यू. तसं जीवनात दुःख का? आत्मस्वरूपाचं अज्ञान. स्वरूपाला विसरला, आपल्या देवत्वाला विसरला म्हणून हा जीव दुःख भोगतोय. आणि संत जीवनाकडे पाहिलं तर ते स्वरूपाचे एक रूप झाले. त्यांना स्वतःचा खरा परिचय झाला. परिचय झाला माणूस परेशानीतून मुक्त झाला. विठ्ठल. एका महात्म्याचं एक वाक्य आहे, याद है तो आबाद है, भूल गया तो बर्बाद है. भगवान परमात्म्याची याद आहे तर आबाद आहे, आणि भूल गया तो बर्बाद है. तसं जी माणसं स्वतःला विसरली, मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं, काय करायचं, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं ज्याला सापडली नाहीत ते जीवन व्यर्थ गेलं म्हणून सांगितलं. म्हणून सापडला हाती तरी झाली आहे निश्चिंती. आणि तो मिळाल्यावर नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. ठलो ठलो. आणि जोपर्यंत पाण्यात आणि माशाने पाण्याला सोडलं काय होतं, आणि तसंच आहे आपलं सुद्धा. हो, मासा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत आनंदात आहे, आणि माशाने पाण्याला सोडलं त्याची तडफड चालू होते. तसा जीव स्वरूपाला विसरला, देवत्वाला विसरला, हा जीव दुःखी होतो. मग तिथं शोक आहे, भय आहे, चिंता आहे. म्हणून आपल्याला जर निश्चितीकडून निश्चिंतीकडे जायचं असेल तर अलीकडल्या टप्प्यात जीवन जगून भागणार नाही. हे पहा, आई वडिलाला काय सगळंच कळत नसतंय. लहान मुलाला ते चॉकलेट देतात आणून,
त्या मुलाला खूप आवडते चॉकलेट. पण शहाणे आईबाप, ऐका लक्ष देऊन, पण शहाणे आईबाप जर असतील तर मुलाला कधीतरी चॉकलेट एखाद्या वेळेस देतात, महिन्यातून एखाद्या वेळेस. त्याला चॉकलेट देत नाहीत, त्याला दूध पाजतील, पौष्टिक पदार्थ खाऊ घालतील शहाणे आईबाप. तसं आपल्या महाराज मंडळीमध्ये सुद्धा आहे. हो, चॉकलेटीत गुंतायचं नाही. तुमचं जीवन सामर्थ्यशाली बनवण्याची ताकद, तुमचं हित कशात आहे, तुमचं कल्याण कशात आहे, हे राऊत बाबासारख्याला ज्ञात नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटा. उठाला उठाला त्यांना माहीत आहे की या बांधवाचं कल्याण कशात आहे, म्हणून असली परमार्थ, असली विचार देण्याचं काम करतात. पूर्ण गाथ्यावर चिंतन, पूर्ण ज्ञानेश्वरीवर चिंतन. मी अनेक महात्म्यांचं ऐकत आलो, पण पूर्ण गाथ्याचं चिंतन आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मला एकाही महाराजाकडून ऐकायला भेटलं नाही. असो, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान, सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा. तो मिळाल्यावर काय काय फायदे, ते फायदेच सगळे. द्वैत भाव संपला जातो, हेवा संपला जातो. नवे नवे तो मिळाल्यामुळं आपली कुठलीच कामना, कुठलीच इच्छा शिल्लक राहत नाही. तुका म्हणे
सोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान. या अभंगावर छोटंसं चिंतन मांडलेलं आहे. दिलेला विचार स्मरणात ठेवा, आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. भविष्यात या महाराष्ट्राचं भाग्य घडवण्याचं काम तुम्हा बांधवांचं आहे. एक एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी, अभ्यासू माझे सर्व तुम्ही बांधव मोठ्या निष्ठेने या ठिकाणी बाबाच्या सानिध्यामध्ये साधना करताय. तुमच्या जीवनात महानता प्राप्त व्हावी असे पंढरीच्या राजाच्या पुढं मी प्रार्थना करतो. आणि राऊत बाबांचा जो उद्देश आहे, माझ्या या बालकांनी महाराष्ट्राला जागं करावं, महाराष्ट्राला दिशा द्यावी आणि महाराष्ट्र आध्यात्मिक बाबतीत समृद्ध व्हावा. आणि ही त्यांची अपेक्षा तुमच्याकडून निश्चित पूर्ण होणार आहे अशी मी अपेक्षा बाळगतो. या दिलेल्या विचाराचं सातत्याने स्मरण करा, आचरणात हा विचार आणा. कष्टाविना संपत्ती नाही. कुठली संपत्ती तुम्हाला मिळवायची असेल, धनसंपत्तीसाठी सुद्धा, प्रारब्धातलं मिळवण्यासाठी सुद्धा उद्योगच करावा लागतो. ताटातलं अन्न काय पोटात उड्या मारून जात नाही, आहे तुमच्या नशिबात, पण ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा हातपाय चालवावं लागतात, हात हलवावं लागतात. तसं आत्मसाक्षात्कारी जीवन बनण्यासाठी निष्ठेची गरज आहे, साधनेची गरज आहे. मार्ग दाहुनी गेले आधी दयानिधी संत ते तिन्हीची पण ते चालू जाता, नपडे गुंता कोटी काही. जीवनामध्ये साधू संतांनी दाखवलेल्या वाटेने जा, आपल्या जीवनात महानता प्राप्त होईल. नो डाऊट, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. कुठलीच गोष्ट जीवनात अशक्य नाही. ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणतात, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. आपल्याकडे मी एकदा एका महाराजाच्या पुढं असा बसलो होतो आणि त्यांनी या वहीवर चिंतन मांडलं. आता बऱ्याच महाराज मंडळीचा सुद्धा या ओळीबद्दल गैरसमज आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. बरेच माणसं म्हणतात ज्ञानाला अहंकार असतो. असं नाही आहे. ते अहंकार असेल तर ज्ञानी कसा, अज्ञानी असेल तर अहंकार कसा. सज्ञानाचे झोंबे कंठी म्हटले ज्ञानोबराय. अज्ञानाला अहंकार होतो पण समजून सांगितलं की जातो. पण सज्ञानाला, ज्याला ज्ञानाची तोंड ओळख झाली, अनुभूती नाही, आणि तिथं अहंकार जात नाही. आणि अहंकार राहिल्यामुळं त्याच्या जीवनात आनंदाची प्राप्ती होत नाही. म्हणून अज्ञान वेगळं, सज्ञान वेगळं, अज्ञान वेगळं. ज्ञान ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. एखाद्या झाडाला जर फळ नाही आलं तर शेतकरी म्हणतो हे वसवा काढून टाका, तोडून टाका हे झाड. तसं भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म झाला पाहिजे. आयम आत्मा ब्रह्म. आणि मग अवघेची त्रिलोकी आनंदाचे आता असो.
पण अहंकार असतो तो ज्ञानाला नसतो. खरा उच्च कोटीचा तो ज्ञानी आहे. देव आणि मी एकच आहे. तिथं द्वैत संपलेलं असतं. अद्वैत बोधाची अनुभूती आलेली असते. जीव ब्रह्म ऐक्य झालेलं असतं. तिथं अहंकार नसतो. सज्ञानी ज्याला ज्ञानाची तोंड ओळख झाली आणि अशाच्या ठिकाणी मला कळलं म्हणून तिथूनच माघारी पळतं. अर्ध्यात अडकले. असो, या अभंगावर चिंतन झाले. दिलेला विचार स्मरणात ठेवा. खरं म्हणजे मी सुरुवातीलाच बोललो, बाबाच्या सान्निध्यातली अधिकारी मंडळी आहात. असताल वयाने छोटी, पण बाबाच्या सान्निध्यात आल्यामुळं, मोठ्या सावलीला असल्यामुळं तुम्हीसुद्धा निश्चित मोठे आहात. पण तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो नाही. अजूनही माफी मागून मी सांगण्यासाठी नाही आलो. मला जो सातत्याने जो विचार माझ्या डोक्यात घोळत असतो तो मी बोलत असतो कीर्तनामध्ये. मी तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. तुम्हा सर्व बांधवांना या ठिकाणी मी वंदन करतो. आज माझ्यासोबत माझे परमस्नेही हनुमान महाराज येवले, बाबासाहेब महाराज शिंदे, आमचे चिरंजीव तुकाराम महाराज, ही मंडळी माझ्यासोबत आलेली आहे. आमचे ड्रायव्हर मामा आहेत, कागदे मामा, आणि तुम्ही सर्व या महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून उपस्थित झालेले माझे सर्व बांधव, तुम्हा सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. बाबाला आदरणीय वंदनीय पूजनीय बाबाला या ठिकाणी प्रणाम करतो आणि माऊलीचं भजन घेतो. चाल म्हणा कोणी. तुका म्हणे गावा, 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 तुका म्हणे गावा. नीर सोनिया घेतो नावा, नीर
Thank you.